महत्वपूर्ण ठरणार आहे, कारण आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये पवार लाजवाब चेंडू आहे. दुसऱ्या दिवसाला झाली सुरुवात. ऑफ साइडला दोन क्षेत्ररक्षकांमध्ये असलेला गॅप काढला आणि तदनंतर चेंडूला पाठवलं सीमा रेषेच्या मार्कवर. यावेळेस देखील ऑफ साइडला कट कॉपी पेस्ट लागोपाठचे दोन चौकार बॅक टू बॅक. दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय. मात्र समोर दत्ता पवार यांचा मानसही काहीतरी वेगळा आहे. तिथं नक्कीच खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेनं एक दमदार चौकार लागो. यावेळेस देखील फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता, त्यावरती एक देखना स्ट्रोक आपण बघितलाय. तदनंतर चेंडू पोहोचेल सीमा रेषा. पिंटू शेट गायकवाड सन्माननीय सनोज सिंग यांच्या माध्यमातून पहिला षटकार तर आलाय. यावेळेस नक्कीच रवी हसे बरं. यावेळेस एक मोठा फटका तर खेळलाय लांबवर दूरवर दणदणीत खणखणीत षटकार येतोय. वर्ष सातत्याने यावेळेस बघा चेंडूला हवेमध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथं तैनात नाहीये. निर्जन स्थळी चेंडू पडला. एक टप्पा खात चेंडू पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर चौकार. मात्र 6 धावा. यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक रवी काशी चेंडू खाली पोहोचताय. टिपलाय सुंदर झेल. संपलाय. समोरच्या बाजूला सुंदर स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. चेंडू खाली टिपला गेलाय. झेल संपलाय. पहिला चेंडू क्लास अनिकेत काळेचा आहे. चेंडूला थेट पाठवलं गेलाय सीमा रेषेच्या आर पार येतोय. यावेळेस समोरच्या बाजूला अभि पुंडेच्या बॅटमधनं येतोय एक घनघाती दमदार षटकार. हेलिकॉप्टर उडवलंय, मात्र यावेळेस लँड झालं थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तिथं फुल टॉस स्वरूपाचा चेंडू, त्यावरती एक सुरेख स्ट्रोक खेळलाय. चेंडू पोहोचेल एक टप्पा खाट थेट सीमाची नजर आहे. मोठा फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक तिथं तैनात आहे, मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून खिलाडी. यावेळेस देखील मोठा फटका तर खेळलाय, पण मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक यष्टी रक्षक जो नक्की चेंडू खाली पोहोच. अमोल घोडेकर आहे. ऑफ साइडच्या दिशेनं एक दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडू पोहोचेल एक टप्पा खाट थेट मान्यवर कक्षावर. यावेळेस मोठा फटका आहे. शुभम गीतेचा ब्लास्ट येतोय बहारदार षटकार. यावेळेस समोरच्या बाजूला फटका खेळलाय. थर्ड एड सर्कलचा क्षेत्ररक्षक होता, त्याच्या डोक्यावरून येतोय चौकार. यावेळेस बघा स्ट्राइक एंड वरून नक्कीच अमोल घोडेकर यांचा जलवा आहे. दमदार षटकार जो नक्कीच बघायला. यावेळेस बघा ऑफ साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तिथं चेंडू खाली आलाय. टिपलाय सुंदर झेल. संपलाय अमोल घोडेकर यांचा खेळ. सागरचा पुढचा चेंडू किरण साठी. फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे. थोडासा खाली बसला आणि तदनंतर चेंडूला टेप रे. यावेळेस बघा मोठा फटका खेळलाय. किरण खोबरे लगावतायत एक बहारदार सिक्स. ब्रँडेड हिट येतोय षटकार. यावेळेचा चेंडू तर सुरेख आहे, अप्रतिम आहे, मात्र तिथे यष्टीरक्षक थोडीशी चूक करताना बघायला मिळाला आणि तदनंतर येतोय चौकार. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय. टिपलाय झेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. 28 धावा विजयासाठी बनवायच्यात. मोठा फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक राहिलाय बराचसा दूर. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात आज. मेजर रवी हसे फुल टॉस स्वरूपाचा चेंडू आहे. तिथं प्रवीण नायकवाडीच्या डोक्यावरून येतो एक बहारदार षटकार. दमदार षटकार. यावेळेस ऑफ साइडच्या दिशेने स्ट्रोक खेळलाय. एक टप्पा खात चौकार. सर चला स्टेप आउट केलं. तदनंतर जर बघितलं तर मोठा फटका आहे.
चेंडूला थेट पाठवलंय लांबवर दूरवर दणदणीत खणखणीत षटकारासाठी जारी. यावेळी चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतोय, टिपलाय झेल, संपलाय प्रवीण गावडे यांचा खेळ. मोठा फटका आलाय, शुभम गित्ते ब्रँडेड हिट, शुभम गित्ते ट्रेडमार्क शॉट, षटकार येतोय. सामना संपव. एंटरप्राइजेस जवळ कडलक चिकनी तर त्यांच्या विरोधात संघ असणार आहे टायगर.